मोताळा शहरातील तहसील चौकात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून तब्बल 6,97,400 रुपयांची रोकड लंपास केली। शहराच्या मध्यवर्ती आणि अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। चोरट्यांनी आधी एटीएमवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून पुरावे नष्ट केले। त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडून रोकड चोरली। पहाटे 4:15 वाजता एटीएम मध्ये छेडछाड होताच कंपनीच्या हेड ऑफिसला अलर्ट मिळाला होता। मात्र त्यानंतरही चोरटे आरामात पसार झाल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 2 दिवसापूर्वीच एटीएम मध्ये 15 लाखांची रोकड भरली होती। त्यापैकी 100 रुपयांच्या 539 नोटा आणि 500 रुपयांचा 1287 नोटा असा ऐवज चोरीला गेला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले। दरम्यान मोताळा परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये पोलिसांचा धाक संपल्याची भावना व्यक्त होत आहे। बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बालाजी शेंगपल्लू करीत आहेत।